तर पुण्यातील शनिवार वाड्याजवळ असलेल्या भिडेवाडा केवळ दगड-विटांची भिंत नसून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या स्त्री शिक्षणाचा उगम जिथे झाला, तिथे ती एक पवित्र पावनभूमी आहे असं म्हटलं जातं. आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा रोष पत्करून जिथे पहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या वाड्याचा इतिहास आता रुपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून भिडेवाडा या आगामी चित्रपटाचं पोस्टर आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. या चित्रपटात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका कोण साकारणार, यावर अजून काही उलगडलेलं नाही. ऐतिहासिक भूमिकांना आपल्या दमदार अभिनयाने न्याय देणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता सावित्रीबाईंच्या आव्हानात्मक भूमिकेत दिसणार असून गेल्याच वर्षी त्या प्राजक्ताने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केलेली आहे. तर प्राजक्ताने यापूर्वी अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत असं सांगितलं जातंय. पण स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या माऊलीची भूमिका साकारणं हे तिच्यासाठी एक मोठं स्वप्न असल्याचं बोललं जातंय. तर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते धीरेश ज्योती हे आपल्याला पाहायला मिळणार. या दोन दिग्गजांची जुगलबंदी पाहणं हे आपल्यासाठी एक पर्यायच ठरणार आहे. भिडेवाडा हा चित्रपट केवळ इतिहासावर भाष्य करणारा नाही, तर त्या चित्रपटातून प्रेरणा घेऊन आजच्या युगातील एक तरुण मुलगी आपल्या स्वप्नांसाठी आणि शिक्षणासाठी कशी लढते, त्यांची आपल्या जीवनात गुंफण कशी करते, ही कथा त्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. हा चित्रपट जुन्या काळातील संघर्षाची एक नाळ आजच्या पिढीतल्या जिद्दीशी जोडणारी जाणारी आहे. आणि भिडेवाडा ही वास्तू सध्या वादाच्या भोवऱ्यात आणि जीर्ण अवस्थेत असली तरी या चित्रपटाच्या निमित्ताने तिचं महत्त्व पुन्हा एक अधोरेखित म्हणून घोषित करण्यात येणार आहे. शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही हा ज्योतिबांचा विचार हा सिनेमा किती प्रभावशाली मांडतो, याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवानी राजे शिर्के आणि अजित शिरोळे या जोडीनं केलेलं आहे. केवळ प्राजक्ता आणि धीरेशच नाही, तर माधव अभ्यंकर, वैभव चव्हाण, ऋतुराज वानखेडे आणि ओंकार भोजने यासारखे कलाकारही याच सिनेमात मुख्य भूमिकेच्या दिसणार आहेत. सागर शिंदे यांचं संगीत आणि योगेश कोळी यांचं छायांकन या चित्रपटाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे असं सांगितलं जातंय.